कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. माझं लग्न इथेच नाशिकला आलेलो होतो आम्ही. ॲक्च्युली आम्हाला जायचं होतं मुंबईला मेळाव्यासाठी. कुंभमेळ्याला वधूवर मेळाव्याला जायचं होतं. वधूवर मेळाव्याला कुंभमेळ्यासाठी मुंबईला कुंभमेळावा नाही भेटत. नाही जाता जाता नाशिकला होता की नाशिकला बहीण असते, आम्ही त्यांच्याकडे आलेलो आणि 4 महिन्यापासून सासऱ्यांचे आणि पप्पांचं बोलणं चाललं होतं. मग आम्ही अचानक दिवाळीनंतर आलो. त्यांना कळलं की मुलगी इकडे आलेली. बहिणीकडे त्यांनी बघण्याचा कार्यक्रम केला. मग बघता बघता ते बोलले की उद्या आम्ही जाणार आहेत, पप्पा बोलले मेळाव्यासाठी. मग हे बोलले की नाही आजच आपण सगळं काय ते डिसाईड करून घेऊ. मेळाव्यात नको. आम्हाला मुलगी पसंत पडली आहे, लगेच तुम्ही संध्याकाळी घरी येऊन जा आणि आपण पुढची बोलणी वगैरे करून घेऊ. तुमच्या लग्नाला किती वर्ष? 14 वर्ष झाली. 14 वर्ष. माझं लग्न 15 दिवसातच झालं. म्हणजे वधूवर मेळाव्याच्या पुस्तकात नाव दिलेलं होतं, ते मुलाच्या इकडच्यांनी पाहिलेलं. आणि मग परत त्यांचा फोन आला की आम्ही अक्कलकोटला जाणार आहे. तर अक्कलकोटला जाते जातेच माझं गाव रस्त्यात देवीचं दर्शन घ्या. आंबेजोगाई. तर मग ते म्हणे एक जाता जाता फक्त मुलगी पाहून जाऊ म्हणे आम्ही, तर फक्त चहा द्यायला सांगा म्हणे त्यांना. तर मग ते आले सकाळी पहाटे 9 वाजता जे आले आणि चहा पहाटे घेतला. 9 कधी असतात? सकाळी सकाळी 9 वाजता पहाटे 9 कुठले? सकाळी 9 वाजता आले ते. चहा घेतला, मुलगी पाहिली आणि ते बोलले हा येतो म्हटले. एवढा विषय झाला आणि ते डायरेक्ट 4 वाजताच घरातून बाहेर गेले. म्हणे मुलगी आम्हाला पसंत आहे. चहा कप मध्ये दिला होता का पिंपात दिला? इतका वेळ चहा पित होते ते? नाही, कप मध्येच दिला. आल्या आल्या चहाचा प्रोग्राम झाला, चहा दिला. मग ते म्हणे मुलीला बोलवा. मुलगी म्हणजे पाहिलं मला. मग म्हणजे माझे सासरे होते सोबत. ते म्हणे मुलगी साडीमध्ये थोडीशी जाड दिसते, आम्हाला ड्रेसमध्येही पाहायचं. मग ड्रेस घालून बोलवलं. मग ड्रेस घालून बघितल्यावर म्हणे ठीक आहे म्हणे आम्हाला पसंत आहे. मग त्याला का नाही 4 कपडे बदलायला लावले? सासऱ्यांना बहुतेक त्यांनी सांगितलेलं असावं की मुलीला ड्रेस घालायला सांगा. अच्छा. ते असं काहीच नाही बोलले. किती वर्ष झाली लग्नाला? 12 वर्ष झाली. काय करतात? बिझनेस एक्सपोर्ट इम्पोर्टचा. माझं लव्ह मॅरेज आहे. आम्ही कॉलेजमध्ये भेटलेलो आहे नाशिकमध्येच. ॲक्च्युली मी आहे नेपाळी आणि माझे मिस्टर आहे महाराष्ट्रीयन. बरं. आम्ही कॉलेजमध्ये भेटलो होतो. माझी एक फ्रेंड आहे, कॉमन फ्रेंड आम्ही दोघांची. त्या कॉमन फ्रेंड थ्रू तो मला भेटला होता ॲडमिशन करून देतो म्हणून FY मध्ये. तर मला आर्ट्समध्ये यायचं होतं. आर्ट्समध्ये स्पेशल सब्जेक्ट होता ट्रॅव्हल अँड टुरिझम. त्यात ॲडमिशन भेटत नव्हता. मग तो ऑलरेडी त्याचं झालेला होता ट्रॅव्हल टुरिझम. तर तो म्हटला की मी करून देतो ॲडमिशन हिचा. मग असं करून त्यांनी ॲडमिशन करून दिलं. पण दिलं की नाही? नाही दिलं, ऑब्विस दिलं. ॲडमिशन तर काय फीसही भरली पहिली त्यांनी. हो, फर्स्ट फीस पण भरली. तयारीच केली होती त्यांनी. आमचा 5 वर्ष अफेअर होता. अच्छा. त्याच्यानंतर मग हळूहळू त्यांनी मला सांगितलं 11th-12th मध्ये एक गाडी होती ती नेहमी म्हणजे पाठलाग करत राहायची माझ्या. मी घरापर्यंत जायची तरी मी म्हणजे कोण आहे हा. तेव्हा मला त्यांनी सांगितलं की तो मीच होतो जो गाडीमध्ये असं तुझ्या पाठलाग करायचो 11वीपासनं. म्हटलं शेट मॅन. पण काय हे नाही. मग असं करत 5 वर्ष झालं. एंडपर्यंत त्याची मम्मी हो म्हणत होती. निखिल मतलब माझ्या हस्बंडचं नाव निखिल आहे. त्याची आई हो म्हणत होत्या पण माझी मम्मी नाही म्हणत होती. पण माझे पप्पा हो म्हणत होते. असं करत आमचं मग जुळलं मग लग्न झालं एकदाच. मग आता 7 वर्ष झाले. मला 7 वर्ष झाली? 7 वर्ष. 7 वर्ष. मग तुमचं नेपाळला गाव कुठे? काठमांडू. काठमांडू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.